नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक अत्यंत जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. पार्थला आता गुंड मारणारच असतात, पण तेवढ्यात काव्य आता तो पार्थवर येणारा वार स्वतःवर झेलते. तिला गंभीर जखम झाली असते आणि ती कोसळते खाली आणि पार्थच्या आता ती मिठीत असते. पार्थला तर काय करावं ते काहीच कळत नसतं. त्यामुळे तो सरळ आता घरी फोन करतो, जीवाला फोन करतो. कारण त्याला काहीही करून काव्याला दवाखान्यात घेऊन जायचं असतं, तिला ॲडमिट करायचं असतं. पण म्हणजे जीवाचं काहीतरी भलतंच सुरू असतं. त्याला नंदिनीकडून डिवोर्स हवा असतो. तो डिवोर्स पेपर सरळ नंदिनीच्या हातात देतो आणि म्हणतो नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते जीवा, अहो माझं एकदा ऐकून तरी घ्या. पण जीवाला काहीच ऐकायचं नसतं. तो म्हणतो हे बघ नंदिनी, मला जे काही ऐकायचं होतं ते मी ऐकलं. आता मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे, गपचूप साईन कर. इकडे आता पार्थ विचार करत असतो की हा जीवा फोन का नाही उचलत आहे. मला घरातल्यांना सांगितलंच पाहिजे इकडे काय झालं आहे ते. त्यामुळे आता तो सगळ्यात आधी नंदिनीला फोन करतो पार्थ. नंदिनी डिवोर्स पेपर्सवर साईन करणारच असते, तेवढ्यात तिचा फोन वाजतो. नंदिनी फोन रिसीव्ह करते आणि तिला जे काही कळतं ते ऐकून तिला खूप मोठा धक्का बसतो. तिला कळून चुकलेलं असतं की काव्याला खूप जबर मार लागला आहे. नंदिनी मात्र खूपच हायपर झालेली असते. ती म्हणते पार्थ, पार्थ अहो हे काय बोलताय तुम्ही? थांबा, आम्ही आम्ही तिकडे येतो आणि बघू आपण. पार्थ म्हणतो हे बघा आता इकडे येण्याची काही गरज नाही आहे नंदिनी. मी ॲम्ब्युलन्सला कॉल केलेला आहे, ते येतच असतील. तुम्ही डिरेक्टली सिटी हॉस्पिटलमध्ये या प्लीज. आता हे ऐकून नंदिनीला खूप मोठा शॉक बसतो. तिच्या हातातला मोबाईलच खाली पडतो आणि ते पाहून मानिनी म्हणते नंदिनी, अगं काय झालं? काय झालं आहे? तू काही बोलशील का? तेव्हा नंदिनी म्हणते काव्याचा अपघात. अहो काव्याचा अपघात झाला आहे, काव्यावर वार झाला आहे. चला पटकन. आणि मग काय, डिवोर्सचा विषय तो तिथेच राहतो, म्हणजे साईन करणं पण राहून जातं. आता तिघेही सिटी हॉस्पिटलसाठी निघालेले असतात. सगळे सिटी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं, सगळे फारच घाबरलेले असतात. काव्याला सरळ ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं. तिच्या डोक्यातून खूप हेवी ब्लड लॉस झाल्यामुळे डॉक्टर तिचा इलाज करत असतात, तिचं ऑपरेशन करत असतात. तर तिकडे आता घरातले सगळे मंडळी घरातले सगळे मंडळी हॉस्पिटलमध्ये पळालेले असते आणि हे अशा सगळं बघत असते. आता तिथे खाली वसू आत्या आणि रम्या दोघंही येतात आणि हिला विचारतात आशाला की काय गं आशा, हे सगळे कुठे चालले आहेत एवढे पटकन? तेव्हा आशा त्यांना सांगते की अहो खूप मोठा कांड झाला आहे. तिकडे काव्याताईंचा खूप मोठा अपघात झाला आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये हे सगळे बघायला जायला निघालेत. हे सगळं ऐकून वसू आत्यांना इतका आनंद झालेला असतो की काय सांगू. पण आशासमोर आनंद व्यक्त करता येत नसतो त्यांना. आता वसू आत्या म्हणते बाप रे, अगं हे काय घडलं? हे तर फार वाईट झालं. असं व्हायला नको होतं. आता बिचारी काव्या, तिचं काय होईल? देवालाच जाणे, देवच जाणे. आशा म्हणते तुम्ही काळजी करू नका, देव त्यांच्या पाठीशी आहेत आणि तो त्यांना नक्की बरं करेल. असं बोलून आशा तिथून निघून जाते. वसू आत्या रम्या आता दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. एवढा आनंद झालेला असतो की त्यांना सांगायलाच समजत नसतं काय बोलावं एकमेकांशी. आता वसुंधरा म्हणते म्हणजे रम्याला की रम्या वेल डन. खरं तर हा रम्याचा प्लॅन असतो. रम्यानेच खरं तर त्या गुंडांना पाठवलेलं असतं, म्हणजे तिथे त्यांच्यावर वार करायला सांगितलेलं असतो. वसू आत्या म्हणते रम्या अगं काय प्लॅनिंग केलं आहे? असं प्लॅनिंग केलं आहेस ना की ज्याने कुणाला संशयच येणार नाही की हे सगळं आपण घडवून आणलं आहे, हे सगळं आपण घडवून आणलं आहे. तेव्हा रम्या म्हणते हो मला माहिती होतं, कारण ही काव्या ही स्वतःला खूप मोठी दीडशाणी समजत होती, महारथी समजत होती. म्हणजे कोणावर अन्याय झालेला याला बघवत काय नाही, म्हणून मी ह्याच संधीचा फायदा घेतला. त्या गुंडांना सरळ या दोघांवरती वार करायला सांगितलेलं होतं. म्हणजे डायरेक्ट वार करायचा नाही असं सांगितलं होतं मी, कारण जर यांनी त्यांच्यावर वार केला असता तर आपलं पितळ उघडं पडलं असतं. म्हणून मी त्या गुंडांना त्यांच्यावर न हल्ला करता त्या बाई आणि मुलीला त्रास द्यायला सांगितलं होतं. मला माहिती होतं की काव्या शांत बसणार नाही आणि ती मुद्दामून त्या प्रकरणात मध्ये पडेल, तोंड खुपसेल, नाक खुपसेल. आणि अगदी तसंच घडलं. आणि आई, आता तू अजिबात टेन्शन घेऊ नको. एकदा ती काव्या कोमात जाईल ना तर तिची स्मृती तरी जाईल आणि ती पार्थकडे बघून काय म्हणेल माहिती आहे का, कोण हा मुलगा, याला तर मी ओळखतच नाही. आणि हे सगळं जेव्हा घडेल तेव्हा काय मज्जा येईल ना. असं म्हणतच आता त्या दोघंही खिकी करत हसत असतात. असं त्या म्हणते रम्या चल हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि त्या काव्याची मज्जा बघू. तेव्हा रम्या म्हणते आई अगं त्याची काही गरज नाही आहे, आपल्याला तर माहिती आहे ना पुढे काय होणार आहे. आपण इथेच बसू, मस्त पार्टी करू, चिल करू. तसंही घरात कोणीच नाही आहे. तर आता घरातली सगळी मंडळी हॉस्पिटलला जाऊन पोचलेली असते. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभी असते कॉरिडॉर एरियामध्ये. पार्थ तर पूर्णपणे ब्रेकडाऊन झालेला असतो, रडकुंडीला आलेला असतो. मानिनी त्याला सांत्वन देत असते. तेवढ्यातच नंदिनी बोलते की पार्थ, अहो हे सगळं अचानक कसं घडलं? आपल्या काव्याला हे असं कसं लागलं? म्हणजे तुम्ही तर तिच्यासोबत होता ना, मग हे घडलं कसं काय? आणि आता मात्र घडलेला सगळा प्रकार तो रडत रडत नंदिनीला सांगू लागतो. नंदिनी बोलते पार्थ, हे बघा असं करू नका, स्वतःला सावरा.
मला खात्री आहे की आपल्या काव्याला काही होणार नाही. आपली काव्या किती स्ट्रॉंग आहे, किती किती घट्ट आहे तुम्हाला माहिती आहे ना. तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज आहे का? मला खात्री आहे की ती लवकरच या सगळ्यातून बाहेर पडेल, बरी होईल. जीवासुद्धा पार्थची समजूत काढू लागतो आणि म्हणतो, पार्थ दादा, अरे तू अजिबात काळजी करू नकोस. मला माहिती आहे ना, मी आधीपासून बघत आलो आहे. काव्या कशालाच घाबरत नाही. ती निडर आहे आणि तिची विल पॉवर खूप चांगली आहे. ती निडर आहे, ती कशालाच घाबरणार नाही. फक्त देवावरती विश्वास ठेव, सगळं चांगलं होईल. बघ सगळं देव नक्की नीट करेल. आणि बरोबर आता तेवढ्यात डॉक्टर बाहेर सगळे बिथरलेले असतात. पार्थ म्हणतो, डॉक्टर बोला ना, काय झालं आहे, माझ्या काव्या कशा आहेत, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे ना, त्या बरं आहेत ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो मी समजू शकतो तुम्हाला काय वाटते, तुमच्या मनाची कंडिशन काय आहे ते मला कळतं आहे, पण जरा हळू बोला, मी सांगतो तुम्हाला, जरा धीर धरा. पार्थ आता इतका बिथरलेला असतो की काय सुरू आहे त्याला काहीच कळत नसतं. तो आता सरळ गुडघ्यांवरती बसतो आणि म्हणतो, डॉक्टर प्लीज, मी तुमच्यासमोर माझ्या काव्याच्या जीवाची भीक मागतो. प्लीज त्यांना लवकर बरं करा. माझ्या काव्याला मला परत द्या. बाहेरचे डॉक्टर्स बोलवा, पैसे किती लागतील ते सांगा, पैशांची किंमत सांगा. काव्यांचा जीव वाचवण्यासाठी मी काहीही करू शकतो. बाहेरच्या डॉक्टरांना बोलवा, ॲडव्हान्स ट्रीटमेंट यूज करा, पण माझ्या काव्याला बरं करा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, मी तुमची गोष्ट समजू शकतो, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचं पेशंट डेंजर झोनमधून बाहेर आलेले, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही आहे. आणि हे ऐकून पार्थला खूप आनंद होतो. तो म्हणतो, सर मी आतमध्ये जाऊन भेटू शकतो का त्यांना? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, तुम्ही आत जाऊन भेटू शकता. मानिनी तर देवाचे आभारच मानत असते. ती बोलते, देवा खरंच, मी घरी आल्यावर तुला 21 नारळांचं तोरण बांधेल. तू माझ्या काव्याला वाचवून खूप चांगलं केलंस देवा, तुझे खूप आभार आहेत. तुझे उपकार मी या जन्मात तर विसरू शकणार नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतात, प्लीज तुम्ही आता इथे उभे राहून गोंधळ करू नका, बाकीचेसुद्धा पेशंट्स आहेत ज्यांना भेटायचं आहे. ओके, सो तुम्ही आतमध्ये जा, आता त्यांना भेटून या आणि मग तुम्ही निघून जा, असं म्हणत डॉक्टर तिथून निघतात. आता मग काय, मानिनी, विक्रम, पार्थ हे तिघंही काव्याला भेटायला आतमध्ये जातात. काव्याला भेटण्यासाठी, तिला बघण्यासाठी खरं तर ते जातात. काव्याला मात्र अजून शुद्ध आलेली नसते. पार्थ बोलतो, काव्या, अहो काय झालं, बोला ना, उठा ना काव्या, तुम्ही ठीक आहात ना, माझ्याशी 2 शब्द तरी बोला. आणि तेवढ्यातच काव्या डोळे उघडते आणि ते आता पार्थकडे बघू लागते. पार्थला खूप आनंद झालेला असतो की चला आता सगळं चांगलं झालं आहे. आता तो म्हणतो, काव्या, अहो तुम्ही सकाळीच म्हणत होतात की पार्थ आधीसारखे व्हा ना, मला आधीसारखा देशमुख हवा आहे, आधीसारखा बोक्या हवा आहे. मी तुमच्यासाठी आधीसारखा देशमुख व्हायला तयार आहे. मी तुम्हाला माफ करतो. आपण सगळ्या जुन्या गोष्टी विसरून जाऊ. अख्ख्या जगासमोर मी ओरडून ओरडून सांगायला तयार आहे की काव्या, मी तुम्हाला माफ केलं आहे. आता फक्त तुम्ही मला हवे आहात, बाकी मला काहीच नको आहे. हा आधीचा पार्थ तर तुम्हाला मिळाला. तो म्हणत असतो की म्हणजे तो काव्याला सगळ्यांसमोर घट्ट अशी मिठी मारतो. पण प्रेक्षकांना इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. काव्या आता पार्थला जोराचा धक्का मारते आणि लांब ढकलते. पार्थ लांब जाऊन पडतो आणि पार्थला काहीच कळत नसतं की काव्याने असं का केलं आहे. काव्या बोलू लागते की जीवा कुठे? जीवाला बोलवा, मला जीवाला भेटायचं आहे. नर्स आता बाहेर येते. जीवा बाकीचे सगळे त्याच्याकडे बघू लागतात. जीवा म्हणतो, काय झालं, सगळं ठीक तर आहे ना, आमचा पेशंट बरं आहे ना? तेव्हा नर्स म्हणते की हो बरं आहे, पण मग इथे तुमच्यातून जीवा कोण आहे? जीवा म्हणतो, माझं नाव जीवा आहे. काय झालं? तेव्हा पेशंट तुम्हाला बोलवत आहे, आतमध्ये चला, असं नर्सांना सांगते. जीवा म्हणतो, काय झालं आहे पण नक्की? तेव्हा नर्स म्हणते, हो आत तरी चला, तुम्हाला सगळं कळेल, असं म्हणत जीवाला आता आतमध्ये घेऊन जातात. काव्याला बरं झालेला बघून त्याला खूप छान वाटत असतं. पुढे मात्र काव्या कहरच करते. ती जीवाला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की अरे काव्या म्हणते त्याला, जीवा अरे मला तुझ्या आधाराची खूप गरज आहे. मला एक कळत नाही आपला अपघात कसा झाला, माझा अपघात कसा झाला. ज्यावेळेस मला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे त्यावेळेस तू माझ्या आसपास नाही आहेस. काय चाललं आहे हे सगळं? मला अपघात कसा झाला, डोक्याला मार कसा लागला, काहीच आठवत नाही. काय प्रकार आहे हा? जेव्हा बोल ना. पण बाकीच्या सगळ्यांना आता खूप मोठा शॉक बसलेला असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात, मिस्टर पार्थ, जी गोष्ट नको घडायला पाहिजे होती ना, किंवा ज्या गोष्टीची मला भीती होती ना, तीच गोष्ट घडली आहे. म्हणजे काव्याच्या डोक्याला खूप मार लागला आहे ना, त्यांच्या मागच्या मेंदूतून खूप रक्तस्रावही झाला आहे आणि याचाच परिणाम म्हणून त्यांचा मेमरी लॉस झाली आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं नाही विसरल्या आहेत त्या, पण मग त्या असं कधी कधी होतं की तुम्ही आपण रिव्हर्स चालले जातो, सुद्धा रिव्हर्स केल्या आहेत. पण तुम्ही काळजी करू नका, हळूहळू त्यांची मेमरी परत आणू शकता तुम्ही. आता प्रेक्षकांना सगळे पाडे 55, म्हणजे पार्थच्या प्रेमात ती पडलेली असते, हे सगळं ती विसरलेली असते. म्हणजे तिचं फक्त जीवावर प्रेम आहे एवढीच गोष्ट तिच्या लक्षात असते. म्हणजे काय तर आता पहिलं सगळं तेच. तर मंडळी, आता पार्थ आणि काव्याला आता नवीन कुठलं वळण मिळेल ते जाणून घेण्यासाठी बघत चला आपले डेली ट्विस्ट एपिसोड्स. तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. धन्यवाद.